ठरलं तर मग या मालिकेच्या 1 एप्रिलच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सर्वांनीच होळीची पूजा केलेली असते. तर त्यानंतर कल्पना अस्मितावरती खूपच चिडलेली असते. तेव्हा अस्मिता म्हणते की हे सर्व काही कारस्थान तन्वीने केलं होतं. तेव्हा कल्पना अस्मिताला म्हणते की तन्वी माझी मुलगी नाही आहे, तू माझी मुलगी आहे आणि माझ्या मुलीचे संस्कार वाया जात आहेत हे मी नाही पाहू शकत. तेव्हा कल्पनाचं म्हणणं आता सर्वांना पटलेलं असतं आणि कल्पना तिथे म्हणते की तुझं प्रायश्चित्त हेच आहे की तू होलिका मातेच्या समोर सायलीची माफी मागायची. तेव्हा सायली काहीतरी बोलणार इतक्यातच कल्पना तिला शांत बसायला सांगते आणि अस्मिताला परत एकदा सायलीची माफी मागायलाही सांगते. तेव्हा अस्मिता म्हणते की मी कोणाची माफी अजिबातच नाही मागणार. त्यावरती प्रताप अस्मिताला म्हणतो की तुझी आई काय जे सांगते आहे ना ते तरी आत्ता तरी ऐक, कारण ज्या ज्यावेळी आपल्या घरात आनंदाचे प्रसंग होते ना त्यावेळी त्याच्यावरती विरजण तू टाकत आले आहेस. त्यावेळी आता अस्मिता सर्वांसमोर सायलीची माफी मागते. तेव्हा कल्पना अस्मिताला म्हणते की शाबास, आता जा आणि होलिका मातेच्या समोर नारळ वाहून ये. तेव्हा अस्मिता सायलीवरती खूपच चिडलेली असते. तर इकडे साक्षीला आता कोर्टामध्ये जे काही प्रसंग घडलेले असतात की ज्यामध्ये महिपतीला अरेस्ट केलेली असते ते सर्व काही आठवायला लागलेलं असतं. तर साक्षी आता होलिका मातेसमोर नारळ वाहते आणि स्वतःची शपथ घेत म्हणायला लागते की अर्जुन सुभेदार, नाही तुझ्या आता कुटुंबाची राखरांगोळी केली तर माझं नाव साक्षी नाही लावणार. माझ्या अण्णांना तुझ्यामुळे जेलमध्ये जावं लागलं, असं म्हणून आता साक्षीने स्वतःचीच शपथ घेतलेली असते. तर इकडे आता सायली अर्जुनला सांगत असते की मी उद्याची सर्व काही तयारी करून ठेवली आहे आणि हा कुर्ता तुम्ही उद्या घाला. तेव्हा अर्जुन म्हणतो की आज तुम्ही थकला नाही आहेत का. तेव्हा सायली सांगायला लागते की उद्याच्या दिवशी थकून कसं चालेल, आणि सर तुम्हाला माहिती आहे का आम्ही आश्रमात होतो ना तेव्हा अगदी रात्रीपर्यंत रंग खेळायचो. एकदा रंग खेळायला लागलो ना की असं वाटायचं की आपल्यावरती कोणती बंधनच नाही आहेत, अगदी लहान मुलांसारखे व्हायचो आम्ही. तर अर्जुन सायलीला सांगतो की या अँगलने या सणाचा कधी मी विचारच नाही केला आणि तुम्हाला सांगू का मला हा सण अजिबातच आवडत नाही. तेव्हा सायली म्हणते परंतु का सर. तेव्हा अर्जुन सांगायला लागतो की एकतर कोणी येतं आणि कलर लावून जातं आणि त्यानंतर तो रंग गालाला चिकटून बसतो, निघत सुद्धा नाही. मग मी दुसऱ्या दिवशी काय लाल तोंड घेऊन जायचं आहे का कोर्टात. तेव्हा सायली सांगते परंतु सर मागच्या वर्षी तर तुम्ही खूप छान होळी साजरा केली होती ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की सर्वांनी फोर्स केलं होतं ना म्हणून खेळलो होतो रंग, आणि एकतर कोणी येतं आणि माझ्या गालाला हात लावून जातो, मला हे अजिबातच आवडत नाही. आणि मागच्या वर्षी जबरदस्ती मी रंग खेळलो होतो कारण आपलं नवीनच लग्न झालं होतं आणि आपल्याला सर्वांना असं दाखवायचं होतं की आमचं लग्न खरं आहे. हे सर्व काही म्हणून केलं होतं मी. तेव्हा आता सायली शांतच होते तर अर्जुन आता झोपी जातो. तर तिथे सायली स्वतःच्या मनामध्ये विचार करत असते की म्हणजे उद्या सर मला सुद्धा रंग लावणार नाहीत आणि स्वतःला लावूनही घेणार नाहीत. तर अर्जुन विचार करत असतो की जर उद्या मिसेस सायलींनी मला रंग खेळायला बोलवलं ना तर मला आवडेल. तर इकडे आता साक्षीने वकिलांना बोलवलेलं असतं आणि साक्षी वकिलांना ब्लँक चेक देत म्हणायला लागते की काही झालं तरी माझ्या अण्णांना या प्रकरणातून सोडवा. तेव्हा वकील म्हणतात की परंतु मॅडम सर्व काही पुरावे सिक्रेनच्या विरोधात आहे. तेव्हा साक्षी त्यांना सांगते की सर्व काही गायब करता येऊ शकतं, पैसे फेकले की काहीही होऊ शकतं. इतक्यातच तिथे चैतन्य आलेला असतो. तर नालायक साक्षी लगेचच रडण्याचं नाटक करायला लागते आणि तिने रचत असलेल्या कारस्थानावरती पडदा टाकते. तर आता तिथे वकिलांना समजत नसतं की साक्षी अचानकपणे पालटली कशी. तेव्हा साक्षी रडत म्हणायला लागते की काय मी माझ्या अण्णांना सोडवू. तेव्हा चैतन्यला ती सांगायला लागते की अरे चैतन्य, ॲडव्होकेट स्वतः घरी आले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अण्णांना मीच सोडवावं, परंतु अण्णांनी किती मोठा गुन्हा केला आहे तुला माहिती आहे ना चैतन्य, मी नाही त्यांच्यासोबत राहू शकत. असं म्हणून आता साक्षी ढसाढसा रडायला लागते. तेव्हा चैतन्य म्हणतो की मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो आणि चैतन्य जाता क्षणी साक्षी लगेच त्या ॲडव्होकेटना सांगते की तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तर आता रडणाऱ्या साक्षीची चैतन्य समजूत घालायला लागतो. तर त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी सुभेदारांच्या घरी रंगपंचमी साजरा करण्याची जय्यत तयारी झालेली असते आणि सर्वच जण आता एकत्र तिथे जमलेले असतात. परंतु सायलीचं कुठेही मन लागत नसतं आणि सायलीला अर्जुनचं ते बोलणं आठवायला लागतं की त्याला रंगपंचमी साजरी करायला आवडतच नाही. आणि तेव्हा सायलीचा पूर्ण चेहरा पडलेला असतो. सायली अर्जुन सोबत नसल्यामुळे खूपच उदास असते.
तर कल्पना सायलीला सांगत असते की सर्व काही तयारी झाली आहे ना, कारण आत्ताच पाहुणे यायला सुरुवात झाली आहे. तर त्यानंतर सायली एकीकडे एकटीच बाजूला थांबलेली असते. तर सुभेदार परिवार आता पाहुण्यांसोबत मिळून रंगाची उधळण काढायला लागलेले असतात आणि एकमेकांना रंगसुद्धा लावायला लागलेले असतात. तर इकडे सायलीचा जीव कासावीस झालेला असतो. तसंच अर्जुन सुद्धा रूममध्ये एकटाच असतो आणि तो विचार करत असतो की मिसेस सायली आता माझ्याशिवाय रंग खेळत असतील का आणि या गाण्यावरती नाचत सुद्धा असते, परंतु खरंच त्यांना माझ्याशिवाय रंगपंचमी साजरा करायची असेल का. तर त्यानंतर अर्जुन स्वतःशीच म्हणायला लागलेला असतो की मला इतर कोणीही कलर लावलेला चालत नाही, परंतु मिसेस सायली काही झालं तर तुम्ही आज मला कलर लावा. तर इकडे अर्जुनलाही सायलीसोबत रंगपंचमी साजरा करायची असते आणि सायलीलाही अर्जुनसोबत, परंतु दोघेही एकमेकांना काहीच बोललेले नसतात. तर तिथे आता कल्पना विमलला सांगते की आपण सायलीला रंगच नाही लावलाय, चल आपण गुपचूप जाऊन सायलीला रंग लावूयात. आता कल्पना आपल्याकडे येते हे लक्षात येतात सायली म्हणायला लागते की मला आधी सरांकडून रंग लावून घ्यायचा आहे आणि सर सुद्धा खालती येत नाहीयेत. परंतु सायली कल्पना आणि विमलला थांबवते आणि त्यांना खोटं कारण सांगत म्हणायला लागते की आधी मी देवाला नमस्कार करून येते, देवाला रंग वाहते आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत रंगपंचमी साजरा करते. तेव्हा आता कल्पना सुद्धा म्हणते हो ठीक आहे, परंतु तू लवकर ये असं म्हणून आता कल्पना कसलाही विचार न करता तिथून बाहेर पडते. तर लगेचच अश्विन सुद्धा सायलीला रंग लावण्यासाठी आलेला असतो. तेव्हा सायली आता अश्विनला सुद्धा थांबवते आणि कल्पनाला सांगितलेलं तेच कारण अश्विनला सांगते. तेव्हा अश्विन म्हणायला लागतो सायली वहिनी तू पटकन या, आम्ही तुझी सर्वच जण वाट पाहतो आहोत. तर अश्विन गेल्यानंतर सायली आतमध्ये डोकावून पाहते की अर्जुन आला आहे का. सायली स्वतःच्या मनाशीच म्हणायला लागलेली असते की अर्जुन सर लवकरात लवकर खालती या ना, मला तुमच्याशिवाय ही धुळवड साजरी करायचीच नाही. तर इकडे आता नालायक प्रिया गेल्या वर्षीची होळी तिला आठवायला लागलेली असते आणि प्रिया स्वतःचीच म्हणायला लागते की मी मागच्या वर्षी होळीला खूप मोठी माती खाल्ली होती, स्वतःहून सायलीला सर्व काही खरं सांगितलं होतं, परंतु मला आत्ता अर्जुनसोबत होळी साजरा करायची आहे. परंतु तो किल्लेदार जो किल्ल्याच्या दाराशी बसला आहे त्याला कसं समजवू, मला ना जाऊन त्या म्हातारीला आधी पटवावं लागेल. इतक्यातच अस्मिताचा प्रियाला मेसेज आलेला असतो. तेव्हा प्रिया तो मेसेज वाचते आणि म्हणायला लागते की येते ग, मला होळी साजरा करायला यायचं आहे. आणि आता प्रिया स्वतःशीच म्हणते की काही झालं आता तरी त्या किल्लेदाराला मला पटवावंच लागेल. असं म्हणून आता प्रिया रविराजांकडे आलेली असते. तर प्रियाचा पडलेला चेहरा पाहून रविराज म्हणतात की काय झालं तन्वी, तुझा मूड का ऑफ झालाय. तेव्हा नाटकी प्रिया लगेचच एक कारस्थान रचते आणि सांगायला लागते की पूर्णाजीचा फोन आलेला आणि ती म्हणत होती की ते रंग खेळायला ये, परंतु मला माहिती आहे ना की तुम्हाला मी सुभेदारांच्या घरी गेलेले आवडत नाही, परंतु बाबा तुमच्या आणि पूर्णाईच्यामध्ये माझी कोंडी होते आहे. तेव्हा रविराज म्हणतात की माझं भांडण पूर्णाईंसोबत नाहीच आहे, माझं भांडण आहे ते अर्जुनसोबत. म्हणजे मला असं वाटतं की जर तू तिथे रंगपंचमी साजरा करायला गेलीस तर अर्जुन आणि परत तुझा अपमान करेल आणि तीच गोष्ट मला नको आहे. तेव्हा सुमन सुद्धा म्हणते की भाऊजी जाऊ देत ना तन्वीला तिथे. त्यावरती नागराज सुद्धा म्हणायला लागतो की हो दादा, आणि तिथे खूप सारे पाहुणे मंडळी आले असतील, खूप सारा गोंधळ असेल ना, आणि त्या सर्वांमध्ये आता आपली तन्वी जाऊन अर्जुनला कशाला भेटेल, आपली तन्वी वेगळीकडेच राहील. तेव्हा आता रविराज म्हणतात की असं म्हणतो, ठीक आहे तन्वी तुला जायचं आहे तर जा, परंतु लवकर परत ये. तेव्हा प्रिया खूप खुश होते आणि म्हणायला लागते की बाबा तुम्ही खरं म्हणताय ना. तेव्हा रविराज हसतच म्हणतात की हो मी खरं सांगतोय, तू जाऊन ये परंतु लवकर ये. तेव्हा आता प्रियाला रविराजांचा होकार मिळालेला असतो. तर इकडे आता सुभेदारांच्या घरी सर्वजण धुळवड साजरा करत असतात. तेव्हा परत एकदा अश्विन, कल्पना, विमल सायलीला रंग लावण्यासाठी आलेले असतात. तर सायली परत एकदा रंग लावूच देत नसते. तेव्हा कल्पना म्हणते अगं एव्हाना तू देवाला रंग वाहून आली असतील ना, मग लावू देत ना. त्यावरती अश्विन म्हणायला लागतो की मम्मा वहिनीचा प्रॉब्लेम वेगळाच आहे आणि त्या प्रॉब्लेमचं नाव आहे अर्जुन. तेव्हा आता सर्वच जण सायलीची चेष्टा करायला लागलेली असतात. तर अश्विन सांगतो की वहिनी तू अजिबात काळजी नको करू, मी जाऊन पटकन दादाला खालती घेऊन येतो, मग तरी होळी तू सर्वांना रंग लावशील ना. असं म्हणून आता अश्विन अर्जुनची समजूत काढण्यासाठी अर्जुनच्या रूमकडे आलेला असतो. तेव्हा कल्पना सायलीला सांगते की लवकरात लवकर ये. तर सायली स्वतःच्या मनाशीच म्हणायला लागते की देवा लवकरात लवकर अर्जुन सर खालती येऊ देत आणि अश्विन भाऊजींच्या प्रयत्नांना यश सुद्धा येऊ देत. तर इकडे अश्विन अर्जुनला म्हणायला लागलेला असतो की दादा अरे रूम तरी
उघड, तुला माहिती आहे का, सायली वहिनी अजूनही रंग खेळलेली नाहीये. बिचारी एका कोपऱ्यात एकटीच उभी आहे, कारण तिला पहिला रंग तुझ्याकडून लावून घ्यायचा आहे. तुझ्यामुळे सायली वहिनीची ही रंगपंचमी स्पॉइल होणार आहे. तेव्हा आता अर्जुन खूप खुश होतो आणि सायली त्याच्यासाठी थांबले असल्याचे कळता क्षणी अर्जुन म्हणायला लागतो की मिसेस सायली माझ्यासाठी थांबले आहेत. नाही नाही, परंतु हा अश्विन खोटं बोलत असला तर जेव्हा मिसेस सायली स्वतःहून मला बोलवायला येतील तेव्हाच मी जाईन. परंतु अर्जुनला दुसराही प्रश्न सतावत असतो की जर सायली नाहीच आली तर? एकतर मी स्वतःहूनच त्यांना सांगून बसतोय की मला रंग नाही खेळायचा आहे. आता अर्जुन कोंडीमध्ये सापडलेला असतो. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता प्रिया अर्जुनला रंग लावण्यासाठी फोर्स करत असते. तेव्हा प्रियाचा हात अर्जुनने घट्ट पकडलेला असतो आणि तिला सांगायला लागलेला असतो की मी फक्त इथे माझ्या बायकोसाठी आलो आहे, मला अजिबात रंग लावायचा नाही. परंतु प्रिया अर्जुनला म्हणते की मी स्वतःहून तुला बाहेर आणलं आहे ना, मग हा हक्क फक्त माझा आहे. असं म्हणून आता प्रिया उगाचच बळच आता अर्जुनला रंग लावण्याचा प्रयत्न करत असते. हे सर्व काही सायली पाहते. तेव्हा सायलीच्या डोक्यात तिडक भरते आणि सायली चिडूनच आता प्रियाकडे येते आणि प्रियाला ढकलते. प्रिया जाऊन आता रंगाच्या थाळीमध्ये पडते आणि सायली प्रियाला सरळ सरळ सांगायला लागते की माझ्या नवऱ्यापासून कायमचं दूर राहायचं. हा अधिकार तुझा नव्हता आणि कधीच नसणार आहे. सायलीचं ते रौद्र रूप पाहून अर्जुन चकित झालेलं असतो.